लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालंय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर। वक्फ विधेयकावर लोकसभेमध्ये तब्बल 14 तास चर्चा। विधेयकाच्या समर्थनार्थ 288 तर विरोधामध्ये 232 मतं। किरेन रिजिजू यांच्याकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर। राज्यसभेवर आजच विधेयकावर मतदान होणार। काल लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी। मोदी सरकारची वैभवी वचनपूर्ती। वक्फ विधेयक पारित झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा ट्विट। अमित शहांचं कालचं भाषण जिनांना देखील लाजवणारं। वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरे यांचा खोचक सवाल। काय परिस्थिती आली मग तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे। मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? वक्फच्या जमिनीवर सत्ताधाऱ्यांचा डोळा। शहांचं कालचं भाषण जिनांना देखील लाजवणारं होतं। शहांचं कालचं भाषण मुस्लिमांच्या बाजूने होतं की विरोधात? उद्धव ठाकरे यांचा सवाल। मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहांपासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे। बाळासाहेबांचे विचार ठाकरेंनी सोडले। विशिष्ट लोकांना डोळ्यांसमोर ठेवून ठाकरेंनी मतं दिलं। ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान केला। चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। तर राऊतांना भाजपचा पंडुरोग झालाय। बावनकुळेंची राऊतांवर देखील टीका। मी कालही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जसा पंडुरोग होतो त्यानंतर तो काही बडबड करतो, तसा पंडुरोग झालाय। कोल्हापूरच्या वडनगे गावातील महादेव मंदिराला शेजारील जमीन पुन्हा एकदा चर्चेत। परिसरातील जागेवर वक्फ बोर्डाचा दावा। शहांकडून देखील काल लोकसभेत वडनगेमधील मंदिराचा उल्लेख। हिंदूंचे डोळे उघडले, सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं। पहिलं पाऊल मुस्लिमांच्या ट्रस्टवर। जैन ख्रिश्चन बौद्धांच्या बाबतीत हेच घडू शकतं। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। हिंदूंचे पण डोळे उघडलेत, उद्या जैनांचे टाकू शकतील, ख्रिश्चनांचे टाकतील, कारण त्यांच्याकडे पण संपत्ती आहे। शीख लोकांच्या टाकतील, अगदी बौद्धांचे येईल, हिंदूंच्या तर आहेच आहे। तर हे आत्ताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे। वक्फ सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी। पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या उत्तर प्रदेश सरकारकडून रद्द। राजधानी दिल्लीत देखील हाय अलर्ट जारी।